खूप वेळा गाजराचा हलवा केला, गाजराची खीर केली, पण तुम्ही कधी हा गोडाचा पदार्थ केलाय का गाजरापासून? अर्थात नसेन केला, तर हा व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी 250 ग्रॅम गाजर घेतलेले आहेत. गाजर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. धुतल्यानंतर पिलरच्या मदतीने आपल्याला गाजरची साल काढून घ्यायची आहे. तर इथे मी तिन्हीसुद्धा गाजरची साल काढून घेते. आपल्याला या रेसिपीसाठी शक्यतो गाजर लाल पाहून घ्यायचे, म्हणजे कसा रेसिपीला छान असा रंग येतो. साल काढून झाल्यानंतर आपल्याला गाजर चिरून घ्यायचं आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने गाजर चिरून घ्या. तर इथे मी गोल गोल चकल्यांमध्ये गाजर चिरून घेते. गाजराचा जर मधला भाग खूप पिवळा असेल तर तो काढून टाकला तर या ठिकाणी चालणार आहे. तुम्ही जर एकदा हा गोडाचा पदार्थ केला ना गाजरापासून, तर बाहेरून रसमलाईसुद्धा विकत आणणार नाही. चवीला अगदी अप्रतिम होतो. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी तिन्हीसुद्धा गाजर गोल चकल्यांमध्ये चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर एका साईडला मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चिरलेलं गाजर घालायचं आहे. गाजर घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालायचं आहे. इथे मी दूध गरम करून घेतलं होतं. गरम केल्यानंतर थंड झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये दूध घालायचं आहे. दूध घातल्यानंतर आपल्याला गाजर हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. गाजर एकदम बारीक वाटून घ्या, अख्खं गाजर राहणार नाही ह्याची काळजी घ्या. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी गाजर बारीक वाटून घेतलेलं आहे. इथे मी 3 चमचे वाटलेलं गाजराची पेस्ट साईडला काढून घेते. कुठे वापरायची ती पुढे मी तुम्हाला सांगतेच. त्यानंतर एका साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप घातल्यानंतर आपल्याला हे तूप सगळं विरघळून घ्यायचं आहे. विरघळल्यानंतर आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये गाजर वाटून घेतलं होतं ते आपल्याला तुपावरती घालायचं आहे. 2 मिनटं आपल्याला तुपावरती छान हे गाजर परतवून घ्यायचं आहे. परतल्यानंतर गाजराला थोडंसं पाणी सुटतं. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, गाजराला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 कप रवा घालायचा आहे. या ठिकाणी मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे. तुम्ही जाड रवा वापरणार असाल तर थोडासा मिक्सरला बारीक करून घ्या. रवा घातल्यानंतर आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी छान असा ह्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने गाजर आणि रव्याची रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही जर एकदा केली ना, गाजराचा सीझन आहे तोपर्यंत तर तुम्ही नेहमीच कराल. इथे मी पसरट आकाराचं भांडं घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला सगळे गाजराचं मिश्रण काढून घ्यायचं आहे. काढल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. खूप जास्त सुद्धा थंड करायचं नाही आहे. झाकण ठेवल्यामुळे वरचा कवर कडक होणार नाही. तोपर्यंत एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर इथे मी 2 कप दूध घालते. तुम्हाला किती जणांसाठी बनवायची त्यानुसार तुम्ही इथे दूध वापरू शकता. इथे मला 4 जणांसाठी बनवायची होती म्हणून मी 2 कप दुधाचा वापर केलेला आहे. 2 कप दूध घातल्यानंतर आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना, तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं. तर दूध उकळल्यानंतर आपण जी गाजराची पेस्ट साईडला काढून ठेवली होती ती आपल्याला दुधावरती घालायची आहे. या ठिकाणी आपण गाजराची पेस्ट दुधामध्ये घातलेली आहे, त्यामुळे ह्या पदार्थाला रंगसुद्धा छान येतो, म्हणजे कोणताही कलर वापरण्याची गरज पडत नाही. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, गाजर घातल्यानंतर छान असा रंग आलेला आहे दुधाला. तर आपल्याला बारीक गॅसवर 5 ते 6 मिनटं दूध छान असं उकळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता रंग किती छान आलेला आहे दुधाला. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये साखर घालायची आहे. इथे मी 4 चमचे साखर घालते. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तुम्ही या ठिकाणी गूळ वापरला तरी चालेल. तर 4 चमचे साखर घातल्यानंतर इथे मी परत एकसारखं मिक्स करून घेते आणि आपल्याला परत बारीक गॅसवर हे दूध उकळून घ्यायचं आहे. तोपर्यंत एका साईडला हे मिश्रणसुद्धा थंड झालेलं आहे. हाताने इथे मी परत एकसारखं करून घेते. खूप जास्त थंड नाही, या ठिकाणी आपल्याला थोडंसं गरमच पाहिजे. तर हाताने एकसारखं केल्यानंतर आपल्याला छोटे छोटे ह्याचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत.
बॉल्स अगदी एकसारखे करून घ्यायचे आपल्याला, कुठेही या बॉल्सला क्रॅक गेलं नाही पाहिजे, एकसारखं आपल्याला बॉल्स हे तयार झाले पाहिजेत. हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊ शकता आणि छोटे छोटे बॉल्स तुम्ही हातावर तयार करून घेऊ शकता. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला एका चाळणीमध्ये ठेवायचे आहेत. तर इथे मी एका साईडला पातेलं ठेवलं होतं. पातेल्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे. पाण्यावरती चाळण ठेवायचे आहे आणि आपल्याला 6 मिनिटासाठी छान याला वाफ काढून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 6 मिनिटं झालेली आहेत आणि छान ह्या बॉल्सला वाफ बसलेली आहेत. थोडीशी ह्या बॉलची साईजसुद्धा मोठी झालेली आहे. तर एका साईडला काढून घेते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दूधसुद्धा अगदी छान उकळलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही ड्रायफ्रूट घालायचे आहेत. या ठिकाणी मी काजू आणि बदाम वापरलेले आहेत. तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर इथे मी 4 विलायची घातलेली आहेत. विलायची पावडर वापरलेली नाही, अख्खी विलायची या ठिकाणी वापरलेली आहे. त्यानंतर आपल्याला 1 चमचा तूप घालायचा आहे आणि परत छान ह्याला एक उकळी घ्यायची आहे. पाहू शकता दुधाला रंग किती छान आलेला आहे. तुम्ही जर एकदा हा पदार्थ खाल्ला ना हो, तर खरंच आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नक्कीच बनवाल. त्यानंतर आपल्याला गाजराचे छोटे छोटे बॉल्स दुधामध्ये सोडायचे आहेत. आहे की नाही अगदी मस्त रेसिपी. तुम्ही जर एकदा केली ना तर अजिबातसुद्धा बाहेरनं विकत आणणार नाही. दुधामध्ये हे बॉल सोडल्यानंतर आपल्याला परत एक उकळी घ्यायची आहे दुधाला, म्हणजे आतपर्यंत दूध जाईल, म्हणजे बॉल्स खायलासुद्धा अगदी छान लागतील. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दुधाला मस्त उकळी आलेली आहे. तर एका बाउलमध्ये खाण्यासाठी काढून घेते. तुम्ही थंड किंवा गरमसुद्धा खाऊ शकता. तुम्हाला जर थंड आवडत असेल तर फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवलं तरी काही हरकत नाही. तर एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. मस्त आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहे. गाजर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. धुतल्यानंतर एका कॉटनच्या कपड्याने आपल्याला हे सगळे गाजर पुसून घ्यायचे. पुसल्यानंतर आपल्याला गाजराची साल काढून घ्यायची आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करून घ्या. तर इथे मी सगळ्या गाजरांची साल काढून घेते. आज आपल्याला गाजर किसणार नाही आपण, तर काय करणार आहोत ते व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळ्या गाजरांची साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला गाजर हे गोल गोल चकत्यांमध्ये चिरून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळे गाजर चिरून घेतलेले आहेत. चिरल्यानंतर आपल्याला इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला गाजर घालायचे आहेत. आपण गाजर किसून घेणार नाही आहे,
त्यामुळे आज मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण गाजर बारीक करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये गाजर घातल्यानंतर आपल्याला जाडसर हे गाजर मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खूप जास्त बारीक नाही आहे किंवा खूप जास्त जाडसुद्धा नाही आहे. या ठिकाणी आपल्याला थोडंसं रवाळ गाजर वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरेसुद्धा गाजर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणताल मिक्सरच्या भांड्यामध्ये गाजर बारीक करून घेतलंय त्यामुळे आपण काय हलवा बनवतोय का? असं अजिबात नाही आहे. आज आपण गाजरपासून अगदी अप्रतिम रेसिपी बनवणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी दुसरेसुद्धा गाजर वाटून घेतलेले आहेत. गाजर बारीक करून घेतल्यानंतर एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे. या ठिकाणी मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. लागेल तसं त्यामध्ये आपण तूप घालणार आहोत. पण आधी मी इथे 2 चमचे तूप घातलेलं आहे. तूप घातल्यानंतर तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला वाटलेलं गाजर घालायचं आहे आणि रंग बदलत तोपर्यंत आपल्याला तुपावरती गाजर परतवून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी तुपावरती गाजर परतून घेतलेला आहे आणि गाजराचा थोडासा रंग बदललेला सुद्धा आहे. तर त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 कप दूध घालायचं आहे. अर्धा किलो गाजरासाठी या ठिकाणी मी 200 मिली दूध वापरलेलं आहे. तर आपल्याला दूध घालायचं आहे. दूध घातल्यानंतर परत इथे मिक्स करून घेते आणि त्यावरती आपल्याला 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण गाजरापासून काय बनवणार आहोत. तर आज आपण गाजरापासून बर्फी बनवणार आहोत. ते पण अजिबातसुद्धा खव्याचा वापर करणार नाही. मग खवा नाही वापरायचा मग यामध्ये आपण काय वापरणार आहे ते पुढे मी तुम्हाला सांगतेच. तर इथे मी मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काजू आणि बदाम घ्यायचे आहेत. काजू बदाम घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरला ह्याची पावडर करून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी मिक्सरला काजू आणि बदाम बारीक वाटून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला 1 कप खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे. जो बाजारामध्ये आयता खोबऱ्याचा कीस मिळतो तो कीस या ठिकाणी मी वापरलेला आहे. तुम्ही सुकं खोबरं मिक्सरला फिरवलं तरी या ठिकाणी चालणार आहे. 1 कप खोबऱ्याचा कीस घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध पावडर घालायची आहे. बाजारामध्ये जे 10वालं पॅकेट मिळतं ते पॅकेट इथे मी वापरलेलं आहे. तर आपल्याला हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण खव्याचा वापर करणार नाही त्यामुळे इथे हे मिश्रण तयार केलेलं आहे. तर एका साईडला 5 मिनिटं झालेलं आहेत आणि आपण झाकण ठेवल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सगळं दूध आटलेलं आहे. तर त्यानंतर इथे मी परत एकदा मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर घालायची आहे. तुम्ही साखरेच्या ऐवजी गूळ वापरला तरी या ठिकाणी चालणार आहे. तुम्हाला किती गोड हवे त्यानुसार तुम्ही साखर किंवा गूळ वापरू शकता. तर या ठिकाणी मी 1 वाटी साखर घातलेली आहे. साखर घातल्यानंतर आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गाजर थोडंसं पातळ झालेलं आहे तर अजिबातसुद्धा टेन्शन घ्यायचं नाही आहे. तर साखर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण जी पावडर तयार करून ठेवली होती ती आपल्याला गाजरावरती घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला परत 1 चमचा तूप घालायचं आहे. तर आपण इथे खूप जास्त तुपाचा वापरसुद्धा नाही केलेला आहे. अगदी 3 चमचे या ठिकाणी मी तूप वापरलेलं आहे. तूप घातल्यानंतर आपलं हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि ह्याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे मी 2 मिनिटासाठी झाकण ठेवते. तर 2 मिनिटं झाल्यानंतर मी परत झाकण काढलेलं आहे आणि आपल्याला इथे परत मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामधलं आपल्याला सगळं दूध हे आटवून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता छान ह्याचा गोळा तयार झालेला आहे आणि सगळं दूध आटलेलं आहे आणि गाजराचा रंगसुद्धा बदललेला आहे. तर त्यानंतर आपल्याला त्यावरती 1 चमचा विलायची पावडर घालायची आहे. विलायची पावडर घातल्यानंतर इथे मी परत एकदा मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तर ताटाला आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे तुम्ही तेल लावा किंवा तूप लावा ताटाला. तर या ठिकाणी मी तूप लावलेलं आहे. तूप लावल्यानंतर आपल्याला सगळीकडे ताटाला हे चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती ते गाजराचं मिश्रण घालायचं आहे आणि एकसारखं आपल्याला ताटामध्ये थापून घ्यायचं आहे. तर आज आपण गाजरापासून गाजराची बर्फी बनवणार आहोत. नेहमीच तुम्ही गाजराचा हलवा करता पण या पद्धतीने एकदा गाजराची बर्फी करून तर पहा. सगळेजण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील.
तुम्ही यामध्ये गूळ घातला ना, कोणाला साखर आवडत नाही, तर तुम्ही यामध्ये गुळाचा वापर नक्कीच करू शकता. गूळ घातल्याने ह्या बर्फीला छान अगदी चव येते. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी एकसारखी बर्फी थापून घेतलेली आहे. फ्रीजमध्ये ही बर्फी 7 ते 8 दिवस आरामात टिकते. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकसारखी बर्फी थापून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला काजू आणि बदामाचे काप घालायचे आहेत. तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतील ते तुम्ही यावरती घालू शकता. या ठिकाणी मी बदामाचे काप घातलेले आहेत. बदामाचे काप घातल्यानंतर आपल्याला परत हे प्रेस करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये किंवा तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अर्धा तास ठेवायचं आणि बाहेर ठेवल्यानंतर 1 तासाने आपल्याला ही बर्फी कट करून घ्यायची आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं अर्ध्या तासासाठी. तर छान ही बर्फी सेट झालेली आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी मी तुम्हाला कट करून दाखवते. तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही ही बर्फी कट करून घेऊ शकता. या ठिकाणी मी चौकोनी आकारामध्ये ही बर्फी कट करून घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त आपली दाणेदार ही गाजराची बर्फी तयार झालेली आहे. तर या ठिकाणी मी सगळी बर्फी कट करून घेतलेली आहे. मस्त मऊ लुसलुशीत आपली ही गाजराची बर्फी तयार आहे. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल ना तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर चला तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.